शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा. पाकसोबत आता चर्चा होणार नाही. भारतीय लष्कराकडून स्पष्ट. भारत पाकच्या डीजीएमओ यांच्यामध्ये बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराची माहिती. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केले. हल्ल्यात 300 ते 400 ड्रोन सोडण्यात आले. भारताचा दारुगोळा संपवण्याचा पाकचा उद्देश होता, सूत्रांची माहिती. ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित. पाकिस्तानी हद्दीमध्ये लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याचे दृश्य. दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर. 11 दिवसात हरियाणा आणि पंजाबमधून पाकचे 7 गुप्तहेर पकडले. 7 पैकी 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता. अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातले. हरियाणातील नूहमध्ये 2 दिवसात दुसऱ्या पाकिस्तानी गुप्तहेरालाही अटक. पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवणाऱ्या तारीफला अटक. याआधी अरमान नावाच्या एका तरुणाला अटक झाली होती. यूपीच्या रामपूरमधील शाहजाद नावाच्या एका पाकिस्तानी गुप्तहेराला सुद्धा अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एटीएसकडून ही मोठी कारवाई. शाहजाद अनेकदा पाकिस्तानात गेल्याची माहिती. शाहजाद दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचाही संशय. ज्योती मल्होत्रानंतर आता पाकिस्तान दौरा केलेला युट्यूबर नवांकुर चौधरी सुद्धा चर्चेत. नवांकुर चौधरीची पाकिस्तानात ज्योती मल्होत्रासोबत भेट. नवांकुर चौधरीचं यात्री डॉक्टर नावानं युट्यूब चॅनल. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी. शोपियानमध्ये सुरक्षा दलाकडून 2 जणांना अटक. अटक केलेले दोघे दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप. 8 आणि 9 मे रोजी गोल्डन टेम्पलवर हल्ल्याचा पाकचा डाव उधळला, तर पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलं. अमृतसरच्या गोल्डन टेम्पलवर हल्ला करण्याचा पाकचा डाव होता. पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस अजूनही नादुरुस्तच. तर रहीम यार खान एअरबेस 6 जूनपर्यंत बंद ठेवला जाणार. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय हल्ल्यात एअरबेसच्या धावपट्टीचं नुकसान. लष्कर ए तैयबाचा कमांडर अबू सैफुल्लाहच्या अंत्यसंस्काराची दृश्य समोर. तर लष्कर ए तैयबाचा सिंधमधील कमांडर फैसल नदीम सैफुल्लाहच्या अंत्यसंस्कारात असल्याची दृश्य समोर. काँग्रेसकडे आम्ही नावं मागितली नव्हती. केंद्रानं काँग्रेसनं लावलेले सर्व आरोप फेटाळले. आमच्याकडे नाव मागितली पण मनमानीपणानं यादी काढली, काँग्रेसनं केला होता आरोप. परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळामध्ये युसूफ पठाण सहभागी होणार नाहीत. युसूफ पठाण हे तृणमूल काँग्रेसचे खासदार. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी 7 खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात जाणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून परदेश दौऱ्यावर. एस जयशंकर हे आजपासून 3 देशांच्या दौऱ्यावर. दरम्यान यावेळी जयशंकर नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीचा दौरा करणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं मौन निंदनीय. राहुल गांधींचे पुन्हा एस जयशंकर यांना सवाल. आयएसआयच्या निमंत्रणावरून गौरव गोगोईंचा पाक दौरा. गोगोईंना पाक गृह मंत्रालयाकडून थेट निमंत्रण. तर हेमंत बिस्वा शर्मा यांचे आरोप. आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मानसिक आरोग्य ठीक नाही. हेमंत बिस्वा शर्मांचे आरोप कधी सिद्ध झाले नाही. गोगोई यांनी शर्मा यांचे आरोप फेटाळून लावले. पाकचा उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार आजपासून चीन दौऱ्यावर. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आमंत्रणावरून डार चीनमध्ये. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर इसाक डारचा चीन दौरा. मंत्री विजय शहाचं कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी. गुन्हा दाखल झाल्यावर विजय शहांची सुप्रीम कोर्टात धाव. मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं विजय शहांना वक्तव्याप्रकरणी फटकारलं होतं. आशिया कप स्पर्धेतनं माघार घेण्याची बीसीसीआयची तयारी. तर बीसीसीआयचं आशिया क्रिकेट परिषदेला पत्र. सूत्रांची माहिती. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बीसीसीआयचा प्लॅन. युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा. शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. मुंबई बॉम्बनं उडवणार असल्याचा पोलिसांना फोन. मुंबईच्या जे मार्ग परिसरामध्ये एका व्यक्तीचं संभाषण ऐकल्याचा दावा या ठिकाणी करण्यात आलाय. राजीव सिंग नावाच्या एका व्यक्तीनं पोलिसांना फोन केल्याची माहिती. दरम्यान ही अफवा असल्याचं समजल्यावर फोन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये वन नेशन वन इलेक्शन संदर्भात बैठक. फडणवीसांची लोकसभेच्या संयुक्त समितीसोबत बैठक. उपमुख्यमंत्री शिंदेंचीही बैठकीला उपस्थिती. एक देश एक निवडणुकीसंदर्भात समिती सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार परळीमध्ये कंत्राटदारावर भडकले. वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्याचं काम आता व्यवस्थित नसल्यामुळे अजितदादा यावेळी संतापल्याचं समोर. बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी अजित पवारांना निवेदन. सकल मराठा समाजाच्या वतीनं अजित पवारांना निवेदन.
घोषणाबाजी करत अजित पवारांना निवेदन देण्यात आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 रोजी होणार, तर 3 जून रोजी वाल्मिक कराडच्या दोष मुक्ततेसाठी केलेल्या अर्जावर आज निर्णय घेण्यात आलेला नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू साठेनं निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज मागे घेतला। विष्णू साठेच्या वकिलांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती। नाशिकमधील खरीप हंगाम आढावा बैठकीला लाभक्षेत्र विकास अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता गैरहजर। अधिकारी बैठकीला नसल्यानं मंत्री माणिकराव कोकाटे संतापले। गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना। पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत सलग 3 दिवस बैठक होणार। 26, 27 आणि 28 मे रोजी मुंबईत बैठकांचं आयोजन। 28 तारखेच्या बैठकीला पवार उपस्थित राहणार। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार। आरक्षणाचा नाद सोडवण्यासाठी सुज्ञ मराठ्यांनी आता समाजाशी चर्चा करावी। गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंनी विद्यार्थ्यांचं नुकसान केलं, सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर आरोप। काँग्रेस नागपूर पालिका निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांचे पत्ते कापण्याच्या तयारीत। सर्वे आणि कामगिरीच्या आधारावर तिकीट मिळणार, आमदार विकास ठाकरेंची माहिती। नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनपा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात। निवडणुकीपूर्वी ग्राउंड रियालिटी तपासण्यासाठी विशेष टीम। दरम्यान सुधाकर बडगुजरांवर नाशिक आणि पुण्याचा आढावा घेण्याची जबाबदारी। सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंवर केलेल्या टीकेला मुलगी शीतल गोगावले यांचं उत्तर, तर नॅपकिनमध्ये काय ताकद आहे ते तुम्हाला कळेलच अशा आशयाचा व्हिडिओ शेअर। स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये खांद्यावर रुमाल ठेवत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल करून दाखवली होती। गडचिरोली आणि गोंदियाच्या पालकमंत्रीपदावरून खासदार नामदेव किरसाण यांची सरकारवर टीका, तर नागरिकांच्या समस्या यांच्याकडे लक्ष द्यायला पालकमंत्र्यांना वेळ नाहीये, जिल्ह्याचा विकास होत नाहीये, किरसाण यांची टीका। भाजप जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल। यादी बनावट असल्याचं भाजपकडून स्पष्ट। आतापर्यंत भाजपच्या फक्त 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती। बनावट याद्यांवर विश्वास ठेवू नये, भाजपचं आवाहन। गेवराईचे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, माजी उपसभापती सचिन मोटे आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार। अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। राज्यातील तब्बल 8,000हून अधिक गावात शाळाच नाही। केंद्रानं शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश। 6,563 गावं उच्च प्राथमिक शाळेपासून वंचित। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा परिवहन कार्यालयावर मोर्चा, तर विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जाचक अटींविरोधात हा मोर्चा। नागपुरातील शाळेत मुस्लिम मुलींना ऍडमिशन मिळत नसल्याच्या तक्रारी, तर दयानंद आर्य या कन्या विद्यालयातला हा प्रकार, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। दरम्यान शिक्षण विभागाकडून चौकशीचेही आदेश। मुंबईच्या प्रभादेवी पूल प्रकल्पग्रस्तांसाठी आता उपोषणाचा इशारा, तर प्रकल्पग्रस्तांना 19 इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या शासन निर्णयाची प्रतीक्षाच। शिवडी वरळी उन्नत प्रकल्पात बाधित होणाऱ्या 19 इमारतींच्या समूह पुनर्विकासाची मागणी। MHD CET संबंधातील हरकतींची आजपासून नोंदणी, तर चुकीचा प्रश्न किंवा पर्यायांसंदर्भात विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास यामुळे मदत होणार। विद्यार्थ्यांना 19 ते 21 मे दरम्यान प्रश्नांविरुद्ध आक्षेप नोंदवता येणार। मेट्रो 3 मध्ये वोडाफोन आयडिया सेवा अखेर पुन्हा सुरू होणार। जिओ आणि एअरटेल नेटवर्कच्या सेवेची अद्यापही प्रतीक्षा। काही दिवसांपूर्वी BIनं सेवा खंडित केली होती। कल्याण पश्चिममध्ये नव्या सुसज्ज RT कार्यालयाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। नव्या कार्यालयामुळे आता RTOशी संबंधित सेवा अधिक सुलभ। ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच आता नागरिकांना RTOमध्ये येण्याची गरज। HOG तंत्रज्ञानामुळे मध्य रेल्वेची 170 कोटींची बचत होणार, तर मोठ्या प्रमाणावर इंधन वाचवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं यामुळे शक्य झालंय। वडाळा ते गायमुख मेट्रोचं लवकरच ट्रायल रन होणार, तर मेट्रो 4 मार्गिकेवर लवकरच गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुद्धा सुरू होणार। पहिल्या टप्प्यात 10.5 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार। मुंबईतील भुयारी मेट्रोवर चोख तपासणी, तर मेट्रो स्थानकात या ठिकाणी प्रवाशांची कसून तपासणी सुरू। पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर वर्षभरात 658 मद्यपींवर कारवाई। मद्यपी वाहन अल्पवयीन चालक आणि त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचे आदेश। पुणे पोलिसांकडून वेळोवेळी नाकाबंदी आणि मोहीम राबवून कारवाई। पुण्यात CBSE शाळांमध्ये होणार शुगर बोर्ड, तर मुलांमध्ये टाईप 2 मधुमेहात वाढ झाल्यामुळे हा निर्णय। CBSE संलग्न शाळांमध्ये शुगर बोर्ड स्थापन करणार। शाळांना 15 जुलैपर्यंत अहवाल सादर करावा लागणार। पुणे विभागात मोठी औद्योगिक गुंतवणूक। जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये पुणे आघाडीवर। 5 जिल्ह्यात 671 औद्योगिक सामंजस्य करार। 21,468 कोटींची पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक।
पुण्यातील प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी 7 गावांमधील शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्यांवर आता शेरे मारायला सुरुवात। 7 गावांमधील जमीन कुणालाही विकता येणार नाही। उतार्यावर विमानतळासाठी भूसंपादित क्षेत्र असा उल्लेख। अमरावती पालिका निवडणुकीच्या वेळी माहितीमध्ये रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असेल तर आमचा विरोध, भाजपसोबत ताळमेळ बसू शकतो पण त्यांच्या सोबत नाही। अजित पवार गटाचे आमदार संजय खोडकेंची रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला विरोध। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार। निवडणुकीमध्ये 69% मतदान झालं। मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात। राज्यामध्ये महारेरात आता 7,000 तक्रारी प्रलंबित। गृहप्रकल्पांना उशीर, अपूर्ण कामं आणि विकासकांकडून कराराचं उल्लंघन अशा अनेक तक्रारी सध्या प्रलंबित। 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचं वेळापत्रक जाहीर। यंदा पहिल्यांदाच 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार। गुणवत्ता यादीमध्ये नाव आल्यावर 6 ते 12 जूनपर्यंत प्रवेश घेता येणार। किनारपट्टी भागात जहाज बांधणी कारखाने उभारणार। सरकारकडून कारखान्यांसाठी 15% अनुदान, 40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं। देशाच्या साखर उत्पादनामध्ये 58 लाख टनांनी घट। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीतनं ही माहिती। वर्षभरात 7 लाख ई-रिक्षांची विक्री, तर ई-रिक्षांची विक्री सुमारे 20% वाढून 7 लाख युनिट्सवर पोहोचली। तर जागतिक पातळीवर ई-रिक्षांच्या विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 5% घट। बोगस आणि निकृष्ट खत विक्री संदर्भात आता सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रातल्याच। गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातनं 3,547 तक्रारी दाखल। केंद्रीय रसायनं आणि खते मंत्रालयाच्या आकडेवारीतनं हे वास्तव पुढे। राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज। सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस। वाळवाच्या पावसानं आंब्यासह उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान केलंय। पुण्यात अवकाळी पावसाची विक्रमी हजेरी। शहरामध्ये 183% पाऊस, तर शिवाजीनगरला एकाच दिवशी 34 मिलीमीटर पावसाची नोंद। राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस। कापूरहोळ परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची कसरत। नागरिकांकडून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित। कोकणात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस, तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा। विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। परभणीमध्ये पूर्व मोसमी पावसामुळे शेतीपाठोपाठच आता वीटभट्ट्यांचं मोठं नुकसान। वीटभट्टी मालक नुकसानीमुळे हवालदिल। वीटभट्टी मालकांची सरकारकडे नुकसान भरपाईची आता मागणी। धाराशिवमध्ये पूर्व मोसमी पावसाचा धुमाकूळ। धाराशिव, लोहारा, उमरगा या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे प्रचंड नुकसान। वाऱ्यामुळे विजेच्या तारा सुद्धा पडल्यात, यासह झाडंही उन्मळून पडली।